हे मग त्याला आता पोलीस ठाण्यावरून बाहेर काढले, ग्रामीण पोलीस ठाण्यावरून त्याला बाहेर काढलेले। फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये त्याची चौकशी सुरू होती, त्याचा जबाब हा नोंदवला जात होता। महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये तो स्वतःहून पोलीस ठाण्यामध्ये हजर झाला, त्याला आता सध्या शहर पोलीस ठाण्यामध्ये नेलं जातं अशी माहिती मिळते। पीएसआय बदने हा स्वतःहून आज पोलीस ठाण्यामध्ये हजर झाला होता, तो काही दिवसांपासून फरार होता, पोलीस त्याच्या मागावरती होते, पण आज तो स्वतःहून पोलीस ठाण्यामध्ये हजर झाला। पोलिसांकडून त्याचा जबाब हा नोंदवण्यात आला, ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये त्याचा जबाब नोंदवला गेला, त्याला सध्या आता शहर पोलीस ठाण्यामध्ये नेलं जातं अशी माहिती मिळते। सातारा जिल्ह्यामध्ये गुरुवारी एका महिला डॉक्टरनं हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती आणि या सर्व घटनेनंतर राज्य हादरलं होतं। मृत्यूपूर्वी या महिला डॉक्टरनं आपल्या तळहातावरती एक सुसाईड नोट लिहिली होती, ज्यामध्ये तिनं पीएसआय गोपाळ बदने याच्यावरती गंभीर आरोप केले होते। पीएसआय गोपाळ बदने यानं अत्याचार केल्याचा आरोप या डॉक्टर महिलेनं केला होता। तळहातावर तिनं ही सुसाईड नोट लिहिली होती। प्रशांत बनकर याच्यावर सुद्धा तिनं गंभीर आरोप केले होते। प्रशांत बनकरला आज सकाळीच अटक झालेली आहे, त्याला 4 दिवसांची कोठडी सुद्धा मिळालेली आहे। पीएसआय गोपाळ बदने हा फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये आज स्वतःहूनच हजर झाला होता। सध्या आता त्याला शहर पोलीस ठाण्यामध्ये नेलं जातंय, त्याची चौकशी करण्यात आली, त्याचा जबाब नोंदवण्यात आला। पीएसआय बदने हा पोलीस ठाण्यामध्ये स्वतःहून हजर झाला होता, काही दिवसांपासून त्याचा शोध सुरू होता, पण आज तो स्वतःहूनच पोलीस ठाण्यामध्ये हजर झाला। पोलीस ठाण्याहून बाहेर काढतानाची ही दृश्य आपण सध्या पाहत आहोत। काही वेळापूर्वीच त्याला ग्रामीण पोलीस ठाण्यावरून बाहेर काढण्यात आलेला आहे, सध्या त्याला फलटण शहर पोलीस ठाण्यामध्ये नेलं जातं अशी माहिती मिळते। डॉक्टर आत्महत्या प्रकरणात सध्या ही महत्त्वाची घडामोड आपण पाहत आहोत। पीएसआय बदने हा काही वेळापूर्वी स्वतःच पोलीस ठाण्यामध्ये हजर झाला होता, त्याची चौकशी झाली, पोलिसांनी त्याचा जबाब नोंदवला। यानंतर आपले प्रतिनिधी सागर सुरवसे सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सागर, काय अधिकची आत्ताची अपडेट आहे? आपण पाहिलं की खरं तर गोपाल बदने जो आहे तो या ठिकाणी फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये जो आहे तो हजर झालेला होता। त्यानंतर आता गोपाल बदने जो आहे याला ग्रामीण पोलीस स्टेशनमधून फलटण शहर पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आलेला आहे। आपण पाहतोय खरं तर हे समोरच्या बाजूला जी रूम आहे त्या रूममध्ये यांचा चौकशी जी आहे ती आता फलटण शहर पोलिसांकडून केली जाते। खरं तर आपण पाहिलं की फलटण पोलीस स्टेशनच्या ग्रामीण पोलीस स्टेशनला जो आहे तो गोपाल बदने हजर झालेला होता, मात्र हा गुन्हा जो आहे तो फलटण शहर पोलीस स्टेशनमध्ये दाखल आहे, त्यामुळे फलटण ग्रामीणमधून फलटण शहरमध्ये जो आहे गोपाल बदने याला आणण्यात आलेला आहे। आणि आपण पाहतो या ठिकाणी त्याची पुन्हा एकदा शहर पोलिसांकडून देखील चौकशी सुरू झालेली आहे आणि गोपाल बदने याला थोड्याच वेळात मेडिकलसाठी देखील त्याची आरोग्य तपासणी करण्यासाठी देखील नेण्यात येणार आहे। पोलिसांकडून ही माहिती जी आहे ती आपल्याला मिळते। आपण पाहतोय खरं तर पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी सुद्धा आता या फलटण शहर पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेले आहेत आणि त्याचा कसून तपास जो आहे त्याची कसून चौकशी जी आहे ती या ठिकाणी फलटण पोलीस शहर दलातल्या अधिकाऱ्यांकडून करण्यात येणार आहे। त्यामुळे एकंदरीतच आपण पाहिलं की गेल्या 2 दिवसांपासून हा संपूर्ण घटनाक्रम जो आहे तो समोर येताना पाहायला मिळालेला होता आणि यामधले जे प्रमुख 2 आरोपी आहेत त्यापैकी 2ही आरोपी जे आहेत ते सुरुवातीच्या सत्रामध्ये फरार झालेले होते। त्यानंतर काल मध्यरात्री पुण्यातून जो आरोपी बनकर आहे त्याला देखील ताब्यात घेण्यात आलेले होते। त्यानंतर आता पीएसआय असलेल्या गोपाल बदने हे स्वतःहून फलटण ग्रामीण पोलीस स्थानकामध्ये पोलीस स्टेशनमध्ये जो आहे तो हजर झालेला आहे। त्यानंतर त्याला आता शहर पोलिसात आणण्यात आलेला आहे आणि इथूनच त्याला यापुढे आता खरं तर मेडिकलसाठी देखील नेलं जाईल आणि त्यानंतर सकाळच्या सत्रामध्ये त्याला कोर्टात हजर करण्यात येणार आहे। त्यामुळे एकंदरीतच आपण जर पाहिलं तर या ठिकाणी गोपाल बदने हा स्वतःहून पोलीस स्टेशनमध्ये हजर झालेला आहे। खरं तर एका महिला डॉक्टरने जे आहे ते आत्महत्या करत सुसाईड नोट जे आहे ते आपल्या हातावर लिहिलेली होती आणि या हातावर लिहिलेल्याच सुसाईड नोटमध्ये या ठिकाणी पीएसआय गोपाल बदने जो आहे गोपाल बदने याचं नाव त्यामध्ये होतं। त्याचबरोबर प्रकाश बनकर हा दुसरा आरोपी आहे, त्याचं देखील नाव जे आहे ते त्यामध्ये होतं। आणि धक्कादायक बाब म्हणजे या गोपाल बदने जो पोलीस अधिकारी आहे त्याने लैंगिक अत्याचार केला, 4 वेळा लैंगिक अत्याचार केल्याचे देखील बाब जे आहे त्या ठिकाणी या पीडित आत्महत्याग्रस्त डॉक्टरने जे आहे
त्या ठिकाणी तिच्या हातावर लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये नमूद केलेली होती। त्यामुळे एकंदरीतच प्रकरणाला मोठं वळण जे आहे ते प्राप्त झालं, कारण धक्कादायक अशा पद्धतीचा हा सर्व प्रकार होता। पोलीस आणि अधिकारी यांच्यामधील एकंदरीतच या घटनेचा हा प्रकार होता। काही वेळापूर्वी वरिष्ठ अधिकाऱ्यांना देखील याबाबत खुलासा केलेला होता की या दोघांमध्ये डॉक्टर आणि संबंधित पोलीस अधिकारी यांच्यामध्ये वाद देखील झाल्याची माहिती जी आहे ती समोर आलेली होती। त्यानंतर आता आपण पाहतोय या ठिकाणी गोपाल बदने याला पोलीस स्टेशनमध्ये जे आहे ते हजर करण्यात आलेलं आहे। सागर सुरवसे, आपण असेच आमच्या सोबत जोडलेले राहा। सध्या आपण ही लाईव्ह दृश्य पाहत आहोत। शहर पोलीस ठाण्यामध्ये PSI बदनेला आता आणण्यात आलेला आहे। त्याची या ठिकाणी सुद्धा आता चौकशी केली जाईल। काही वेळापूर्वी त्याला फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये त्याची चौकशी झाली, त्याचा जबाब हा नोंदवण्यात आला। PSI बदने हा स्वतःहून ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये हजर झाला होता। त्यानंतर आता त्याला शहर पोलीस ठाण्यामध्ये नेण्यात आलेलं आहे। या ठिकाणी देखील त्याची चौकशी केली जाईल। महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये त्याच्यावरती आरोप आहेत। या महिला डॉक्टरवरती त्याने अत्याचार केल्याचा आरोप आहे। महिला डॉक्टरच्या सुसाईड नोटमध्ये त्याचं नाव सुद्धा होतं आणि यानंतर त्याचा शोध सुद्धा घेतला जात होता। 2 दिवस PSI बदने हा फरार होता। यानंतर आज स्वतःहून PSI बदने हा पोलीस ठाण्यामध्ये हजर झाला। पोलिसांकडून त्याची चौकशी करण्यात आली, त्याचा जबाब सुद्धा नोंदवण्यात आला। यानंतर त्याला आता शहर पोलीस ठाण्यामध्ये नेण्यात आलेला आहे। या ठिकाणी देखील त्याची चौकशी केली जाईल, त्याची वैद्यकीय तपासणी केली जाईल। सकाळच्या सत्रामध्ये त्याला कोर्टामध्ये देखील हजर केलं जाईल।